हा सर, काल वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या दरम्यान अनोळखी व्यक्ती हे अंमली पदार्थाची विक्रीसाठी वाहतुकीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच अनुषंगाने सापळा रचून 3 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं जवळपास 13 किलो हायड्रो गांजा, जवळपास 13 कोटी रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे। एकूण 13.5 कोटी रुपयाचा माल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। सर, नेमके आरोपी कुठले होते? यातले 2 आरोपी पुण्यामधले आहे आणि एक उल्हासनगर मधला आहे। त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल होते का? सध्या आता नुकतंच त्यांना आम्ही ताब्यात घेऊन 2 दिवसाची रिमांड मिळालेली आहे। पुढचा तपास चालू आहे। जसं जसं पुढच्या तपासामध्ये माहिती समोर येईल आपल्याला शेअर करण्यात येईल। वारंवार अशा गोष्टी घडत आहेत, ड्रग्सचे प्रकरण समोर येत आहेत। नवी मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहे। यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात संपूर्ण राज्य शासनाचीच 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड तयार करण्यात आलेला आहे पूर्ण आयुक्तालयामध्ये आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। सध्या आता तपास हा एकदम प्रायमरी स्टेजवर आहे। नुकतंच त्यांना ताब्यात घेऊन रिमांड घेण्यात आलेली आहे। जसा जसा तपास पुढे जाईल आपल्याला ते शेअर करण्यात येईल। सर, हायड्रो गांजा आहे तर इस्कर प्रकरणात देखील हायड्रो गांजाचा म्हणजे हे होत होतं, तर असे काही संबंध आढळले? सध्या आता सांगितलं आपल्याला की आता नुकतंच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची पीसी घेण्यात आलेली आहे 2 दिवसाची। जसं जसं पुढे तपासामध्ये माहिती समोर येईल आपल्याला शेअर करण्यात येईल। सध्या तर असं काही लक्षात आलेलं नाहीये। एकूण किती आरोपी? 3 आरोपी आहे सध्या। आणखी आरोपी असतील काय शक्यता? पुढील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तसं